आणि असंच मी तुम्हाला ग्वाही देतो की त्यांनी मला सांगितलेलं आहे की याच्या पुढे जरी अधिक याची स्पर्धा जर आपण आयोजित केली तर सर्वतोपरी सहकार्य त्या आपणास करतील असं मी त्यांच्याकडून मी तुम्हाला ग्वाही देतो। आणि अशा या महिलेचा सत्कार या सर्वांच्या साक्षीने या प्रत्यक्ष आलेल्या मुरुडच्या जनतेच्या समोर केलेला आहे आणि स्वामी इंटर प्रोजेक्टच्या वतीने मी आपला या आयोजकांचं खरोखर फार फार धन्यवाद त्यांना मानतो। आणि या ज्या महिला आहेत या प्रीतम विजय भुसाणे यांनी आपल्या मुरुडच्या महिलांना पुरुषांना एक प्रकारे सुवर्ण संधी रोजगार संधी मिळवून दिलेली आहे। धन्यवाद। धन्यवाद सर। खऱ्या अर्थानं आपण नेहमीच म्हणत असतो स्त्री जन्मा ही तुझी कहाणी नयनी अश्रू हृदयी पाणी। मित्रांनो आयुष्यभर आपण बघील इतिहास पाहिला ज्या स्त्रीनं नक्कीच अत्याचार सोसला अनेक संकटांना सामोरी गेली परंतु आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे याचं ज्वलंत उदाहरण अर्थातच प्रीतम मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहिलं। अनेक सामाजिक कार्यामध्ये देखील चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतंय। अर्थातच त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्व मुरुडवासियांकडून अर्थातच पडल्या पाहिजे। खूप खूप धन्यवाद। अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची जिद्द त्यांच्यामध्ये आज देखील आपल्याला पाहायला मिळतं। धन्यवाद सर। तर आपण चालू सामना पाहतोय पुन्हा एकदा मैदानाकडे येतोय। चालू सामना आहे संकल्प 7 स्टार वर्सेस ओवी स्पोर्ट्स। या दोन संघांमधील खेळ आहे या दोन संघांमधील सामना आहे। हळूहळू आपण या संपूर्ण कबड्डी स्पर्धेच्या सांगता समारोपाकडे वळणार आहोत। हा बोला। तर मैदानावरती सामना सुरू झालाय ओवी स्पोर्ट्स खारांबोली वर्सेस कैवल्य 7 स्टार। त्याच्यानंतर पुढील होणाऱ्या सामन्यासाठी पहिला पुकार पीटर वॉरियर्स खारांबोली वर्सेस गौतम स्पोर्ट्स। आपण तयारी करायची आहे। पहिला पुकार आपल्याला फर्स्ट कॉल आहे। संघ प्रशिक्षक संघ व्यवस्थापक आपण आपले संघ तयारी ठेवायचे आहेत। फर्स्ट कॉल आहे पीटर वॉरियर्स खारांबोली वर्सेस गौतम स्पोर्ट्स। नेक्स्ट मॅच। धन्यवाद। या ठिकाणी चेतनजी माळी आपण देखील उत्तम पद्धतीने या ठिकाणी व्यक्त होत आहात। अर्थात एक आपल्या मधुर कंठानं मधुर वाणीनं या ठिकाणी कबड्डी समालोचन निश्चितपणे गेली अनेक वर्ष या मुरुड तालुक्यामध्ये होत असताना आपण पाहतोय। खरं तर एक चांगला अनुभव आपण देखील या कबड्डी क्षेत्रामध्ये घेत आहात। अर्थातच या कबड्डी स्पर्धेसाठी अनेकांचं मित्रांनो योगदान आहे। अनेक दिग्गज माजी खेळाडू देखील व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि अनेक खेळाडू आज मात्र या ठिकाणी खेळत आहेत आणि अनेक भविष्यातील खेळाडू मात्र आजूबाजूला बसलेले आहेत। दोन्हीकडे एक एक गुण मात्र निश्चितपणे दिला जातोय। म्हणजेच मित्रांनो अनेकांनी कबड्डी गाजवलेली आहे, अनेक जण कबड्डी गाजवत आहेत आणि अनेक जण कबड्डी गाजविणार आहेत। अशी या ठिकाणी भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ अशी कबड्डीची वर्णी मात्र आपल्या समोर। या ठिकाणी जिजा एंटरप्राइजेस संघाचे व्यवस्थापक बंटी सुर्वे आपण प्लीज व्यासपीठावर यायचं आहे। जिजा एंटरप्राइजेस संघाचे व्यवस्थापक बंटी सुर्वे आपण व्यासपीठावर यायचं। मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 करताना ही स्पर्धा मैदानावरती सुरू आहे आणि ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी ही स्पर्धा राबवण्यासाठी म्हणा मग कुठे परमिशन काढायची असेल म्हणा अशा मी सहकार्य करणारे आदरणीय दिनेशजी मिटमिट आपण कुठे आला असेल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं। त्यानंतर खारांबोली माजी सरपंच आदरणीय मनोजी कमाने आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं। त्याचप्रमाणे आदरणीय बाळा जोशी भाऊ आपण देखील कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं। सुशील गायकर जर आपण इथे कुठे असाल तर आपल्याला घरून मेसेज आलाय आपण लगेचच घरी जायचंय। आपल्या घरी बोलवलं थोडक्यात। सुशील गायकर आपण घरी जा। पुन्हा एकदा आपण अर्थातच मान्यवरांच्या या ठिकाणी स्वागतानंतर मैदानाकडे वळणार आहोत। मयुरेश सामना मात्र आपण पाहतोय
ओवी स्पोर्ट्स वर्सेस कैवल्य सेवन स्टार अशा या दोन संघांमध्ये. तिकडे जे प्रवेशद्वार आहे तिथे पुन्हा एकदा गर्दी झाली आहे. आपण प्लीज इकडे सुद्धा गॅलरीमध्ये जागा आहे. इकडे बसायला हरकत नाही बघा. इकडे आमच्या उजव्या बाजूला आहे ना, इकडे सुद्धा गॅलरीमध्ये खूप जागा आहे. म्हणजे तुम्हाला देखील उभ्याला त्रास होऊ नये हे आमचं म्हणणं आहे. आपण का त्रास करताय तिथे उभं राहून? इकडे या ना, इकडे बसून घ्या. संपूर्ण कबड्डी स्पर्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला बसून आणि तशीच व्यवस्था मात्र या ठिकाणी करण्यात आली आहे. चढाईसाठी योगेश आपण अगदी कालपासून पाहतोय. एक खऱ्या अर्थाने एक सुंदर भूमिका आपल्या माध्यमातून मात्र या ठिकाणी मांडतोय. कारण चांगला खेळ योगेशचा आजतागायत आपण आपल्या मुरुड तालुक्यामध्ये देखील पाहत आलेला आहात. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं ह्या संपूर्ण लीग मध्ये योगेशला तर संघानं मात्र निमंत्रित केलं. आणि असाच खेळ आज देखील आपण पाहतोय. काल देखील आपण योगेशचा इथे पाहिला. 4-3 असं गुणफलक मात्र आहे. एक संघ आता मात्र पुढे सरकत आहे. जसजशी फेरी पुढे जात आहे. एक साखळी पद्धतीची कबड्डी स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. कारण एकूण 20 स्पर्धा, 20 सामने, त्याच्यामध्ये 21 आणि 22 सेमीफायनल आणि 23 अंतिम सामना. मात्र अंतिम सामन्यामध्ये जाण्यासाठी हा सगळा संघर्ष सुरू आहे. अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थानं या ठिकाणी योद्धे अर्थात कबड्डीचे योद्धे मात्र एकमेकांसमोर लढत आहेत. मात्र एक चांगला आउटपुट मिळावा, आपल्या संघमालकाचा देखील नावलौकिक वाढावा, आपल्या संघमालकाला देखील आज या ठिकाणी अंतिम सामन्यातील जे बक्षीस आहे फ्रीज आहे ते मिळावं, त्यासाठी मात्र एक कालपासून इथे एक कबड्डीचा संघर्ष मात्र सुरू झालेला आहे. सन्माननीय संतोष पोटले, आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. सन्माननीय संतोषजी पोटले, आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय गणेशजी भोईर, आपण देखील कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. विहुरीतील सन्माननीय संतोषजी पोटले आणि सन्माननीय गणेशजी भोईर, आपण कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की प्रवेशद्वारामधून मान्यवर येत आहेत. आपण त्या साईडला बरीचशी जागा आहे, आपण त्या ठिकाणी गर्दी न करता या ठिकाणी येऊन बसायचं आहे. आणि या गॅलरीमध्ये बसून जी आपल्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये बसूनच या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. पुन्हा एकदा आपण पाहतो योगेश पुन्हा एकदा एक गुण घेतोय. कारण आपल्याला माहित आहे आपण अनेक वेळेला नशिबात असेल तर मिळेल, ही मात्र अनेक वेळेला भावनिकता ही मनामध्ये येत असते. परंतु इथे नशिबाला 0% आणि कर्तृत्वाला 100% मार्क मित्रांनो मिळत असतात. आपल्या कार्यकर्तृत्वावर आपला संघ मात्र अवलंबून असतो. आणि अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा परतफेड या ठिकाणी रोजित वाळीच्या माध्यमातून केली जाते. आणि 2 गुण निश्चितपणे आपल्या संघासाठी अर्थात कैवल्य सेवन स्टार यासाठी दिले जातात. म्हणून नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो, कष्ट हा एकमेव पर्याय यशस्वीतेसाठी आहे. 5-5 अशा दोनही संघांचा गुणफलक आपण स्कोरबोर्डवर लागलेला पाहतोय. दोनही प्रशिक्षक व्यवस्थापक अर्थातच आदरणीय गणेश मोगल, आपण कुठे आला असाल तर कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदरणीय गणेश मोगल, खारांबोली कॉन्ट्रॅक्टर, कृपया आपण व्यासपीठावर यायचं आहे. गणेशजी मोगल, विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर चला. व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. एक अटीतटीची लढत म्हणजे काय हे मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. कारण कशा प्रकारे संघर्ष असतो, कशा प्रकारे या ठिकाणी कबड्डीचा सामना खेळला जातो आणि कशा प्रकारे दोनही संघांमध्ये चढाव रोड असते, ओढाताण मात्र या ठिकाणी होत असते. आणि हीच ओढाताण, हाच संघर्ष, हाच पराक्रम पाहण्यासाठी मात्र तुम्ही आम्ही या ठिकाणी या मैदानावर मात्र उपस्थित झालेला. पुन्हा एकदा योगेश आणि पुन्हा एकदा एक गोल. क्या बात है. प्रत्येक लढाईमध्ये लढाई, आणि हीच लढाई खऱ्या अर्थानं आमचा अनेक रसिक प्रेक्षक मोठ्या अर्थूतेनं पाहतोय. आणि चांगल्या प्रकारे अर्थात टाळ्यांच्या कडकडाटामध्ये सुद्धा त्याला प्रोत्साहन मात्र देतोय. कारण गती हाच प्रगतीचा आत्मा आहे मित्रांनो. आपल्यामध्ये ज्या ज्या वेळेला गती होत असते म्हणजेच आपली प्रगती होत असते. आणि हेच एक प्रगतीचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच योगेश. सुंदर खेळ, अप्रतिम खेळ, नेत दीपक खेळ, दृष्ट लागण्याजोगा खेळ मात्र या ठिकाणी हा योगेशच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. उत्तरास प्रत्युत्तर
मात्र या ठिकाणी मिळणार का? दोनही 0606 अर्थात 6 गुणांवर मात्र या ठिकाणी खेळ करत असताना आता मात्र मयुरेश रसिक प्रेक्षक मात्र मोठ्या गर्दीनं या ठिकाणी स्पर्धा मात्र पाहण्यासाठी आलेले आहेत। कालच्या दिवसापेक्षा अधिक या ठिकाणी रसिक प्रेक्षक वर्ग मात्र उपस्थित आहे। आदरणीय नथुरामजी ठाकूर विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। कारिकवाडा आदरणीय नथुरामजी ठाकूर आपण प्लीज व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। अनेक निमंत्रित पाहुणे आहेत, कदाचित आजूबाजूला आपण थांबला असाल, कदाचित आपण गॅलरीमध्ये देखील बसला असाल, तर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर बसायचं। पुन्हा एकदा रोहितमध्ये या अगोदरच्या चढाईमध्ये मात्र निश्चितपणे 2 गुण त्यांच्या माध्यमातून मिळवले गेले। आता पुन्हा एकदा चढाई करतोय तर पुन्हा एकदा यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतील का? परंतु नाही, एक रिक्त चढाई रोजितच्या माध्यमातून एक यशस्वी चढाई बहादर म्हणून खऱ्या अर्थानं या संपूर्ण कबड्डी स्पर्धेमध्ये नावलौकिक मिळवलेला योगेश चढाईसाठी येतोय। ओवी स्पोर्ट्स वर्सेस कैवल्य 7 स्टार्स असा हा संघ मात्र इथे आपला खेळ, आपली मर्दुमकी, आपला निपुणता आणि आपली कला मात्र रसिक मनासमोर मांडतोय। कलेला मित्रांनो खूप महत्त्व आहे। ही प्रत्येकामध्ये कला असते, फक्त त्या कलेला बाहेर काढणं गरजेचं आहे आणि ह्या कलेला बाहेर काढण्यासाठी मित्रांनो व्यासपीठ आवश्यक असतं आणि हेच व्यासपीठ म्हणजेच आजची कबड्डी स्पर्धा मुरुड तालुका कबड्डी पद्मदुर्ग चॅम्पियन ट्रॉफी 2024 बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारी कबड्डी स्पर्धा कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये प्रत्यक्षदर्शी मात्र या ठिकाणी पाहत आहे। अर्थात या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होत आहेत आमचे मित्र प्राण भगत। आम्ही सहा 8 असा गुणफलक इथे लागलेला आणि सामना मात्र मध्यंतरासाठी या ठिकाणी थांबलेला आहे। विराज गुंड आपण प्लीज व्यासपीठाच्या मागे या। अजिंक्य आपली वाट पाहतो। विराज गुंड आपण प्लीज व्यासपीठाच्या मागे चला। या ठिकाणी दोनही संघमालकांना विनंती करणार आहे आपण कृपया मैदानाकडे चला। आपण मैदानावर यायच्या अर्थात आम्ही आयोजकांच्या वतीनं आपल्याला देखील धन्यवाद देणार आहोत। ओवी स्पोर्ट्स खाराबोलीचे संघमालक राजू बेडेकर आणि कैवल्य 7 स्टार संघाचे संघमालक कैवल्य मनोज भगत या दोनही संघमालकांना विनंती करणार आहे आपण प्लीज मैदानाकडे चला। कारण निश्चितपणे आमच्या या क्रीडा मंडळाला अर्थात मित्रमंडळाला अर्थात नितीन कमाने आणि सर्व मित्रमंडळाने या ठिकाणी निश्चित केलं की ज्या अर्थानं जर संघमालक आम्हाला खऱ्या अर्थानं एक चांगला सपोर्ट दरवर्षी करत असतील तर त्यांचा देखील भव्य रसिकांच्या मधोमध या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होणं हे गरजेचं आहे। आणि ही बाब मात्र लक्षात घेता या ठिकाणी सर्व संघमालकांना आम्ही त्या वेळेला त्या क्षणाला त्या वेळेत मात्र त्यांना सन्मानित मात्र करत आहोत। अर्थात हा सन्मान या ठिकाणी डीजे विराज गुंड तदनंतर या ठिकाणी
मी या ठिकाणी आदरणीय दीपकजी राऊळ आपणास विनंती करणार आहे, आपण प्लीज व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आणि आदरणीय संदीपजी गरज सरपमित्र संदीपजी गरज आपणास विनंती करणार आहे, आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. तसेच आदरणीय दीपक राऊळ अर्थात पोलीस दलामध्ये कार्य करणारे आदरणीय दीपक राऊळ आपण देखील व्यासपीठावर स्थान बनवायचं आहे. आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आदरणीय नथुराम ठाकूर नांदगाव यांकडून 1001 रुपये देणगी आलेली आहे, त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. तसेच चंद्रकांत गणपत गायकर दोसरांजण यांकडून सुद्धा 1001 रुपयाची देणगी आलेली आहे, आपल्याला देखील आम्ही धन्यवाद देणार आहोत. प्लीज रसिका प्रेक्षक वर्ग प्लीज. प्लीज प्रेक्षक वर्ग प्लीज. आपला तालुका, आपला सन्मान, आपला अभिमान, मरुड तालुका प्लीज विनंती आहे. योग्य डिसिजन घ्यावा आणि स्पर्धा मात्र लगेच सुरू करावी ही मात्र आमच्या रसिक प्रेक्षकांची इच्छा आहे. वाद आणि संवाद या दोन गोष्टी असतात, संवादाला खूप महत्व आहे. चला मित्रांनो, एक चांगली स्पर्धा आहे आणि संघ मिळताना खास विनंती असणार आहे की आपण आपल्या संघाला थोड्याशा सूचना द्यायच्यात. आपल्याला जे नियमावली दिलेली आहे ती आपण फॉलो करायची, कारण या स्पर्धेमध्ये आम्ही सर्व आणि सर्वस्व हे आम्ही संघ मालकांशी चर्चा करणार आहोत. त्यामुळे संघ मालकांनी देखील यामध्ये आपल्या खेळाडूंना सूचना देणं हे गरजेचं असणार आहे. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार पीटर वॉरियर्स वर्सेस गौतम स्पोर्ट्स, आपण तयारीत राहायचं आहे. सेकंड बॉल आहे आपल्याला पीटर वॉरियर्स वर्सेस गौतम स्पोर्ट्स. चला मित्रांनो, मयुरेश घरत आपण थोडंसं सहकार्य करायचं आहे, कारण स्पर्धा चांगली आहे. तुम्हाला देखील या स्पर्धेचा अंदाज आहे की कशा पद्धतीची स्पर्धा आहे. संघ मालक आदरणीय राजू बेडेकर आपण विनंती असणार आहे.
वर्सेस ओवी स्पोर्ट्स. कैवल्य 7 वर्सेस ओवी स्पोर्ट्स सामना मिथुन भोईर. क्या बात. इथे मात्र नक्कीच मिथुन भोईर यांचा कॉन्फिडन्स मात्र एवढा आहे की लॉबीमध्ये उभे राहिले. मित्रांनो याला म्हणतात कॉन्फिडन्स. परंतु निश्चितपणे इथे 1 गुण अर्थात दिला जातो. या ठिकाणी आदरणीय दीपक राऊंड सर, आदरणीय सर्पमित्र संदीप घरत, प्लीज यार फुल प्रेशर मॅच. प्रेक्षक वर्ग आपल्याला विनंती असेल आपण प्लीज शांत बसा. ही आपली स्पर्धा आहे. प्लीज विनंती असेल. प्लीज आपल्यासाठी विनंती असेल आपण टाळ्या वाजवा. परंतु एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपण नक्कीच साथ द्या. परंतु एखादी गोष्ट जर आपल्याला देखील माहिती आहे तर उगाच जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये आपण इन्व्हॉल्व्ह होऊ नका. एक चांगला रसिक प्रेक्षक वर्ग आहे. कालपासून आम्ही आपल्या पद्धतीनं आपल्या बाजूने बोलतोय. 10-7 आजी 10-7 एवढी कमी पण नाहीये आणि जास्त पण नाहीये अशी मात्र या ठिकाणी गुणमालिका आपण पाहतोय. पुन्हा एकदा मिथुन भोईर स्वतः त्या ठिकाणी चढाईसाठी येतोय आणि आता मात्र 1+2 म्हणजे एकूण 3 गुण आपल्या संघासाठी कैवल्य संस्थासाठी. आदरणीय संदीपजी घरत यांचा सन्मान मात्र या ठिकाणी केला जातो. आदरणीय संदीप कमाने यांच्या माध्यमातून धन्यवाद. आदरणीय संदीपजी घरत. मित्रांनो एक महत्त्वपूर्ण काम संदीपजी घरत यांच्या माध्यमातून होत असतं. एक सर्पमित्र आहे आणि आपल्याला माहिती आहे साप कोणताही असो मात्र आपल्यामध्ये नेहमीच दहशत असते. परंतु अशी भीती दूर करण्याचं काम नेहमीच संदीपजी घरत यांच्यासारख्या माध्यमातून होत असतं म्हणून त्यांना आम्ही धन्यवाद देणार आहोत. तदनंतर कॉन्ट्रॅक्टर गणेशजी मोकल यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी संदीप कमाने आपणास विनंती करणार आहोत. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी गणेश मोकल आपल्याला देखील आम्ही सन्मानित करत आहोत. खूप खूप धन्यवाद. आजच्या स्पर्धेच्या निमित्तानं मात्र आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. 14-7 म्हणजेच 7 गुणांची आघाडी कैवल्य सेवास्थान या संघाकडे आपण पाहतोय. मिथुन मात्र पुन्हा एकदा मिथुन चढाईसाठी येतोय. 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला मिथुन. त्याचप्रमाणे विक्रेतील संतोषजी पोटले हे देखील या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी मी सन्मान करण्यासाठी मी संदीपजी कमान आपणास विनंती करतोय. आपण आपल्या संतोषजी पोटले यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रेक्षक जे काही अति करतील ना त्यांच्यावर पण कॅमेरा फोकस करा म्हणजे जरा दिसू वेळेला कुठल्या गावातल्या ते दिसण्यात येते. मिथुन भोईर अर्थातच या ठिकाणी आपल्या अनुभवाचा फायदा मात्र या ठिकाणी मिथुन भोईर घेतोय. कारण 15-7 अशा गुणमालिकेवर अर्थात त्या ठिकाणी गुणांवर दोनही संघ आहेत आणि आपला संघ पुढे जावा ही मात्र या ठिकाणी दोनही संघांच्या खेळाडूंकडून अपेक्षा आहे. आमच्या संघ मालकांना खेळ वाढवायचा आहे, खेळ पुढे न्यायचा आहे. कबड्डी आणि फक्त कबड्डी. पुन्हा एकदा रोजित माळी. अधिक पण नाहीये आणि कमी पण नाहीये. कधीही काढू शकतो, कधीही भरू शकतो आणि कदाचित वाढवू शकतो. या दोनही भूमिका मात्र नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि इथे मात्र संयम किती महत्वाचा असतो. अतिघाई संकटात मी हे देखील अनेक वेळेला आपण इथे स्पर्धांच्या माध्यमातून पाहत असतो. बोलायचं नाही.
थर्ड रेड म्हणजे 16-7-7-16 असा गुणफलक इथे मात्र लागलेला आहे. शेवटच्या 5 मिनिटांमध्येच खऱ्या अर्थानं खेळ मित्रांनो पाहायला मिळतो. एक चांगला खेळ त्या ठिकाणीच आपल्याला शेवटच्या काही मिनिटांमध्ये पाहण्यासारखा असतो. आता मात्र आक्रमक पद्धतीने खेळ करावा लागणार आहे. तो ओवी स्पोर्ट्स या संघाला इथे मात्र आपला तोच खेळ, तीच कला, तीच निपुणता मध्ये कैवल्य 7 स्टार मात्र या ठिकाणी मांडतो. आदरणीय किशोर धामणसकर माजी सभापती यांच्याकडून देखील आजच्या या स्पर्धेसाठी रोख 3000 रुपयाची भरघोस अशी रेल्वे मंडळ क्षेत्र शिरोणी आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे या ठिकाणी द्वितीय क्रमांकाचा चषक या ठिकाणी दिसतोय. आदरणीय मंगेशजी कांबळे आपण देखील कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आणि प्रवेशद्वारापासून आपण जर पाहिलं तर कोपऱ्यामध्ये आपल्याला बॅरिकेडवर लोड टाकलेला दिसतंय. शैलेश पाटील, आपण स्वतः ती गर्दी रिकामी करायची तिथून. शैलेश पाटील प्रवेशद्वार रिकामा करायचा. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मान्यवर आपल्याला त्या ठिकाणी येण्यासाठी मार्ग मागत आहेत. पुढे संघ आहे पीटर वॉरियर्स वर्सेस गौतम स्पोर्ट्स. आपण तयार राहायचं आहे. आपल्यासाठी तिसरा पुकार असेल पीटर वॉरियर्स वर्सेस गौतम स्पोर्ट्स. आपण तयार राहा. आपल्यासाठी तिसरा आणि अंतिम पुकार. इथे मात्र एक सुंदर अशा चढाया देखील होत आहेत, सुंदर अशा पगडा देखील होत आहेत. कैवल्य 7 स्टार संदीप कुमार या स्पर्धेसाठी व्यासपीठावर उपस्थित. आपल्याला माहिती आहे की वादळ खाली गोळा एक नावाजलेला संघ आजही आहे आणि मागील काही वर्षी देखील होता. आणि त्या वादळ खाली गोळा संघाचा सोडून द्या प्लीज. माजी कबड्डीपटू नथुराम ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी संदीपजी गव्हाणे आपणास विनंती करतो. आपण आपल्या हस्ते या ठिकाणी नथुराम ठाकूर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सन्माननीय नथुरामजी ठाकूर यांच्या या ठिकाणी सन्मान होतो. माजी कबड्डीपटू नंदराम खडीगोडा, खूप खूप धन्यवाद. आपण महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिला आणि खूप आम्हाला या ठिकाणी समाधान मिळालं की एक माजी कबड्डीपटू या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित आहे. त्यानंतर कृष्णाजी कांबळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी संदीपजी कमाने आपणास विनंती करतोय. माजी कबड्डीपटू आहे. त्याचप्रमाणे कृष्णा कांबळे माजी कबड्डीपटू मजगाव यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी संदीपजी कमाने आपणास विनंती करतो. खरं तर या कबड्डी खेळासाठी ज्यांनी आपलं योगदान दिलंय तर सर्वच कबड्डीपटूंचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. याला म्हणतात आदरणीय जगदीश तेलगे माजी कबड्डीपटू मजगाव यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित लक्ष्मीकार येथील माजी कबड्डीपटू आदरणीय दत्ता मिठागरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी संदीप कमाने आपणास विनंती करतो. बरोबर लक्ष्मीकार संघातून आपल्याला माहिती आहे की दत्ता मिठागरी यांचा खेळ नक्कीच सर्व जाणतोय आणि आज माजी कबड्डीपटू म्हणून या स्पर्धेसाठी उपस्थित त्यांचे देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि खूप धन्यवाद. आपण महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी दिला. त्यानंतर माजी लक्ष्मीकार संघाचे माजी कबड्डीपटू आदरणीय दिलीप वैकर आपण देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठाच्या समोर यायचं आहे आणि आपला समाज सुधारायचा आहे. मी संदीपजी कमाने आपणास विनंती करतो
आदरणीय दिलीप पैकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. हे बघा नियम काय आहे, तुम्ही प्रत्येक वेळेला तिथे पुढे जायचं नाही. आदरणीय गणेश लक्ष्मण मोकल यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1100 रुपयांची देणगी देण्यात आलेली आहे. अर्थात आभारी आहोत. गणेश लक्ष्मण मोकल 1100 रुपये. धन्यवाद. पुढील दोनही संघ आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबायचं आहे. पीटर वॉरियर्स वर्सेस गौतम स्पोर्ट्स या दोनही संघाने आपण प्रवेशद्वारावर येऊन थांबायचं आहे. अतिशय या सामन्याला कदाचित या ठिकाणी लक्षणीकारातील माजी कबड्डीपटू आदरणीय दिलीप पैकर यांचं देखील या ठिकाणी सन्मान मी संदीपजी कमांड आपल्याला विनंती करतो आपण आपल्याच या ठिकाणी करायचा आहे. खऱ्या अर्थानं हा कबड्डीचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं होते आणि खूप खूप धन्यवाद आपण सर्व माजी कबड्डीपटूंनी या ठिकाणी धन्यवाद दोन्ही संघाला. शिव्या देऊ नका.